टार्गेट पूर्ण झालं. सेलिब्रेशनसाठी कंपनीची सहल महाबळेश्वरला गेली. पण कोणाला माहित होतं की हे सेलिब्रेशन एका कुटुंबाचा आधार हिरावून नेईल. महाबळेश्वरच्या धरणात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं अहिल्यानगरच्या कोपरगाव मधील सोनेवाडी येथे राहणाऱ्या संकेत जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर मधील फायनान्स कंपनीच्या सावेडी शाखेत मॅनेजर असलेले संकेत हे तरुण आपल्या 56 सहकाऱ्यांसोबत सहलीला गेले होते. रविवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत ते पोहायला उतरले, पण पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ते पाण्यात बेपत्ता झाले. तातडीनं शोध घेऊनही त्यांना वाचवता आलेलं नाहीये. आज त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब पोरकं झालंय. एक छोटीशी चूक आणि सगळंच काही संपलं. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाळायलाच हव्यात. त्यातली पहिली अशी की पाण्याचा अंदाज हा कधीच घ्यायचा नसतो. धरणाचं पाणी किंवा नद्यांचं पाणी शांत दिसत असलं तरी ते आतून धोकादायक असू शकतं. तिथल्या स्थानिक लोकांशी बोलल्याशिवाय पाण्यात उतरू नका. लाईफ जॅकेट हे अनिवार्यच पाहिजे. तुम्ही कितीही चांगले पोहणारे असलात तरीही अनोळखी ठिकाणी लाईफ जॅकेट शिवाय पाण्यात उतरण्याची जोखीम ही घेऊच नका. तिसरी गोष्ट म्हणजे ग्रुपमध्ये राहा. कधीही एकटे पोहायला जाऊ नका. आपल्या मित्रांच्या किंवा सहकाऱ्यांच्या नजरेत जर तुम्ही राहाल तर अशा ठिकाणी तुम्ही सुरक्षित राहाल. चौथी गोष्ट की सेल्फीच्या नादात पाण्यात जाऊ नका. पाण्याचा काठ किंवा निसरड्या जागांवर सेल्फी काढताना आपण आपला तोल गमावू शकतो. याकडे विशेष लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नशा आणि पाणी. अल्कोहोलचे सेवन करून पाण्यात उतरणं हे आत्मघातकी ठरू शकतं. तुमचे आयुष्य तुमच्या कुटुंबासाठी खूप मोलाचं आहे. उत्साह असावा पण तो जीवावर बेतणारा नसावा. सहलीला जा, आनंद घ्या, पण सुरक्षिततेची काळजी घ्या. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून पुन्हा कोणतीही अशी सहल अपूर्ण राहणार नाही. सावध राहा, सुरक्षित राहा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका.